भोंदू अशोक खरातची आज तिसऱ्या गुन्ह्यात महत्त्वाची सुनावणी सुरू आहे। सरकारी वकिलांकडून युक्तिवाद सुरू आहे। 7 महिन्याची गरोदर महिला असताना तिच्यावर बलात्कार करण्यात आला आणि ईशानेश्वर मंदिरात तिच्याकडनं अघोरी पूजा करून घेण्यात आली। पीडित महिलेवरती बलात्कार झालेला असताना बलात्कार या ठिकाणी करण्यात आला आणि पीडित महिलेला मुलगाच होईल असा विधी असल्याचं सांगितलं। धार्मिक विधीच्या नावाखाली पूजा करण्यात आली। महेश कलंत्री या व्यक्तीकडून नकली खडे या ठिकाणी आणून विकले आणि त्या व्यक्तीचा तपास करायचा आहे। शिवाय महिलांना गुंगीचं औषध तो द्यायचा आणि ते औषध नेमकं काय याचा देखील तपास करायचा आहे। यासाठी 7 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती SIT कडनं मागितली जाईल। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी संकेत आपल्या बरोबर आहेत। संकेत, सध्या थेट नाशिकवरून या सगळ्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवतात। संकेत, काय अपडेट? विशाल, आपण जर पाहिलं तर आज पुन्हा एकदा अशोक खरात याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात जे आहे ते हजर केलेलं आहे आणि जो तिसरा गुन्हा होता, जो ऑफिस बॉय होता त्यांनी ही तक्रार करत दिली होती की त्याच्या पत्नीवरती खरं तर बलात्कार झाला होता। त्याची पत्नी जी आहे 7 महिन्यांची गरोदर होती आणि तिच्यावरती पूजा तिच्या खरातकडून असं सांगण्यात आलं होतं की 7व्या महिन्यात वक्रदृष्टी लागते, तर नजर लागते, तर कुठेतरी शांती करण्याची गरज आहे म्हणून त्या ऑफिस बॉयच्या पत्नीला जे आहे ते ऑफिसला बोलवलं होतं आणि तिला विचारण्यात आलं होतं की तुला मुलगा हवा की मुलगी आहे। त्या पत्नीने सांगितलं होतं की काहीही चालेल, फक्त सुरळीत डिलिव्हरी झाली पाहिजे। त्यानंतर अशोक खरातने खरं तर तिच्यावरती लैंगिक अत्याचार केला होता। हे सगळं प्रकरण तिने जे आहे ते आपल्या पतीला जाऊन सांगितलं आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार जो आहे तिच्या पतीला कळला। त्याने थोडाफार याच्यामध्ये पुढे तपास केला। त्याला कळलं की नकली खडे अशोक खरात लोकांना देत होता, नकली साप आणि नकली वाघ आणि कातडं कसलं तरी आणून तो अघोरी पूजा करायचा। ईशानेश्वर मंदिरात ही सगळी पूजा व्हायची, त्याच्या पत्नीची देखील त्या मंदिरात पूजा झाली होती। आता हे सगळं जे आहे हे पोलिसांनी जे आहे सध्या कोर्टात मांडलेलं आहे की आम्हाला या अँगलने या संपूर्ण प्रकरणाचा जो आहे तो तपास करायचा आहे। नेमका अशोक खरात हे खडे जे आहे ते कुठून आणायचा, त्या खड्यांचं नेमकं काय करायचं, अघोरी पूजा म्हणजे नेमकं तो काय करायचा याचा तपास जो आहे तो पोलीस अधिकाऱ्यांना करायचा असं तपास अधिकाऱ्यांनी सध्या कोर्टात सांगितलेलं आहे आणि 7 दिवसांची पुढे ही पोलीस कोठडी खरातची पोलीस तपास अधिकाऱ्यांनी खरं तर मागितलेली आहे। याच्यावरती हा युक्तिवाद झाल्यानंतर आरोपीचे म्हणजे खरातचे जे वकील आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की मग याच्या आधी तुम्ही काय केलेलं आहे। एकतर तुम्ही म्हणताय की आरोप त्याने कबूल केला, पण आरोप त्याने कबूल केलेला नाही आहे आणि हे जे सगळं प्रकरण आहे तुम्ही कालावधी म्हणता नोव्हेंबर ते बरोबर आहे। अशा सगळ्या वेगवेगळ्या ग्राउंडवरती जो तपास अजून SIT ला करायचा आणि म्हणून तर आता या प्रकरणात म्हणजे पुढल्या प्रकरणात आज पोलीस कोठडी जी आहे 7 दिवसाची ती मागितली जाईल। घडामोडी पिंपरी चिंचवडची बातमी आहे। शहरातील मोहननगर परिसरामध्ये MNGL कंपनीच्या PNG गॅस लाईनला गळती झाली आणि भीषण ब्लास्ट झाल्याची घटना घडलेली आहे। या दुर्घटनेमध्ये एक नागरिक जखमी झाला आहे। ही सगळी घटना परिसरातील CCTVत कैद झालेली आहे। या प्रकारामुळे नागरिकांमध्ये थोडी भीती आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित भारत गॅस लाईन टाकण्याचं काम सुरू असताना अचानक गळती सुरू झाली आणि त्याचं रूपांतर स्फोटात झालं। स्फोटाच्या वेळी जवळच उभी असलेली व्यक्ती जखमी झाली। तातडीनं जवळच्या रुग्णालयात त्या व्यक्तीला दाखल करण्यात आलेलं आहे। उपचार सुरू आहेत।